नमस्कार, आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 1 सप्टेंबर 2024 आणि मित्रहो आता सायंकाळचे 5 वाजत आलेले आहेत। मित्रहो, हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आज रात्री मध्यरात्रीपर्यंत आपल्या राज्यातील या प्रमुख 20 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे। तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। मित्रहो, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून यामध्ये वाशिम आहे, सोबतच यवतमाळ आहे, त्यानंतर हिंगोली आहे, नांदेड, परभणी या 5 जिल्ह्यांना हवामान खात्याने आज रेड अलर्ट दिलेला आहे। या जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असून सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासोबत आपल्याला हा पाऊस पाहायला मिळणार आहे। यासोबतच बुलढाणा आहे, अकोला आहे, त्यानंतर जालना आहे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यरात्रीपर्यंत मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबतच जळगाव जिल्ह्याला सुद्धा हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। इथे सुद्धा आपल्याला असंच वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे। यानंतर मित्रहो, आपल्याला इकडे बीड आहे, त्यानंतर लातूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। इथे सुद्धा आपल्याला विजांच्या कडकडासोबत जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते। त्यानंतर वर्धा आहे, नागपूर आहे या जिल्ह्यांना सुद्धा हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला असून या ठिकाणी सुद्धा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळू शकते। सोबतच चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज रात्री शक्यता आहे। त्यानंतर धाराशिव आहे, सोलापूर आहे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यरात्रीपर्यंत मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबतच भंडारा, गोंदिया आहे, त्यानंतर धुळे, नाशिक, पुणे आहे, सांगली आहे, सोलापूर आहे या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज मध्यरात्रीपर्यंत पाहायला मिळू शकते।